सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवाज कमी जास्ती करू नका हेची ध्यान तुका म्हणे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान विठ्ठल अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रपन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभास्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका हा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी म्हणा कर जोडी तो कथे काळी कर जोडितो कथे काळी काळी आपण असावे जवळी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी वा कटेवरी ठेवून या वावी हा
सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, वैदिक आणि संत परंपरेचा वारसा लाभलेल्या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून परमपरिमास्पद, बंधुवर्य, वैष्णव परंपरेत अग्रगण्य आणि संन्यस्त परंपरेत अग्रगण्य अशा दोन परंपरेचा समन्वय साधणारं वावी हे धर्मपीठ आहे. आणि त्या पीठाची परंपरा जोग महाराजापासून ते गंगागिरीपर्यंत आणि कोंडाजी काकापासून ते वंदनीय श्री वैकुंठवासी ब्रह्मलीन रामगिरी महाराजापर्यंत अव्याहतपणे चालत आलेली आहे. मुळात परंपरा ही गिरीनामा आहे आणि या परंपरेचं जे वर्चस्व आहे ते उत्तराखंडात ज्योतिर्पीठ मठ परंपरेतलं आहे. या सगळ्यांची भगवती कुलस्वामिनी पूर्णागिरी आहे. यांचं सगळ्यांचं भुरीवार, किटवार, आनंदवार आणि भोगवार असे 4 संप्रदाय आहेत. त्या संप्रदायापैकी या सगळ्यांचं वर्तन आहे. धर्मनिष्ठ शास्त्र परंपरेनं विहित वर्तन करून पण पुरोगामित्व आणि परिवर्तनाचा अजेंडा खांद्यावर घेऊन वारकरी धर्माचा विचार करणारं हे अलौकिक अशा प्रकारचं घराणं. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. श्री वंदनीय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गिरी हा एक महाराष्ट्रातला झंझावता आणि वारकरी संप्रदायातला एक प्रगल्भ विचारवंत कीर्तनकार, सुज्ञ आणि चोखंदळ कीर्तनकार महाराष्ट्राला त्यांच्या मातापित्यांनी दिल्याबद्दल त्याही मातापित्यांना कोटी कोटी श्रीमन्नारायण. काय झालंय, हल्ली संख्या प्रचंड वाढती सप्ताहाची, पत्रिकेची, कीर्तनकारांची, पण निवडलेला मुद्दा आणि विभागात आलेलं चिंतन याच्या संबंधानं तौलनिक सगळ्या चरणांना समप्रमाणात न्याय देऊन विचाराची बैठक देणारी मंडळी आता फक्त बोटावर मोजण्या इतपतच सद्यस्थितीला जिवंत आहे. त्यापैकी जुन्या यादीत काही दिग्गजांचे नाव होते. जी मधली यादी होती त्या यादीत श्री वैकुंठवासी श्री पठाडे महाराज आणि तत्तुल्य अधिकार ज्यांच्या वक्तृत्व शैलीचा आहे ते श्री पांडुरंग महाराज गिरी यांनी त्यांच्या परमार्थानं महाराष्ट्र धवळून काढलाय. अनेक शिबिरं, अनेक संमेलनं, अनेक महोत्सव, अनेक पारायण, अनेक अनुष्ठानं, कथा या सगळ्यांचा आविष्कार समाजासाठी त्यांनी दिलाय. तसं तर उत्तम कीर्तन करणारा कीर्तनकार आणि MD झालेला डॉक्टर आणि BE मेकॅनिकल झालेला एखादा इंजिनियर आपल्या जन्मभूमीत, आपल्या गावात आणि खेड्यात आपला काळ कृपया घालवत नाही. हे सद्यस्थितीचं चित्रीकरण आहे. घनोपाठी प्रकांड वैदिक वा विद्वान एखादा जर असला कोणी तो ग्रामीण भागात त्याच्या वेदक्रमांना कसं म्हणून दाखवणार लोकाला. त्यामुळे त्याला एखाद्या तीर्थक्षेत्रात विद्वानांच्या धर्मपीठात आश्रय घ्यावा लागतो. एक तर शिकावं लागतं वा त्या विद्वानांना शिकवावं लागतं. मुद्दा माझा असा आहे की जाणकार मंडळी आता कोणी इथे राहायला तयार नाही. हे बुडते हे जन न देखवे डोळा हे म्हणण्या इतपत सोपं आहे, पण बुडणाऱ्या जनाला आपण वर काढत असताना बुडणारेच आपल्याला बुडवतात असं एकंदरीत सद्यस्थितीला चित्र समाजात दिसत आहे. त्यामुळे हे संत प्रमाण म्हणायला इथपर्यंत ठीक आहेत, पण अंमलात आणायला जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या माणसाने कुठलं शहर न गाठता पुन्हा आपल्या जन्मभूमीत, आपल्या मातीत, या सुगंधाला न विसरता, या मातीला न विसरता इथेच पारमार्थिक केंद्र आणि एक धर्मस्थान, धर्मपीठ, मंदिर, समाधी आणि या स्थानाचा विकास करून आपली कौटुंबिक जिम्मेदारी, पुत्रांचं संगोपन, सुनेपासून ते नातोंडापर्यंत घरात कटाक्षानं लक्ष देऊन आपला परमार्थ सांभाळत उभ्या महाराष्ट्राचे दौरे करणं ही गोष्ट तुम्हाला वाटती एवढी सोपी अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराच्या द्रव्य उत्पत्तीपेक्षा, कीर्तनकाराच्या प्रसिद्धीपेक्षा कीर्तनकाराला होणाऱ्या वेदना आणि कीर्तनकाराची मानसिकता या विषयावर एखाद्या विद्यापीठात स्वतंत्र PhDचा विषय होऊ शकतो. त्याला होणाऱ्या वेदना, येणारा त्रास. कल्पना करा, विवाह झाल्यावर त्या सुनेला त्या घरात 6 महिन्यात, 7 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात एखादं लेकरू होईपर्यंत घराचा अंदाज लागतो, आवाका कळतो, सासू आणि सासऱ्याचं वर्तन कळतं, दीर आणि भायांचं वर्तन कळतं आणि ती घरात मालकीन होते. तिच्या ताकदीनं ती घर प्रपंच चालवत असते. आमचं नित्य नव्या मंडपात महाराष्ट्रातल्या सप्ताहात रोज नित्य लग्न आहे, रोज विवाह आहे.
तिथे दीर कसे, तिथे भाये कसे, तिथे नंदा कशा, तिथे जावा कशा, या रोज त्यांची नाती जुळून घेऊन मानसशास्त्रानं त्यांची मानसिकता अभ्यासून आम्हाला त्यांच्याशी आणि त्या मंडपाशी प्रपंच करावा लागतो, त्यांची मन जिंकावी लागतात. म्हणजे अर्थात चिंतन केलं तर ह्या बुद्धिरूपी स्त्रीचं, म्हणजे या म्हणजे सगळ्यात बुद्धिरूपी स्त्रीचं विवेक नावाच्या पतीशी रोज ज्ञानवैराग्याच्या मंडपात लग्न लागतं आणि त्याला भक्ती सुखाचा प्रपंच उत्तम करावा लागतो. या कीर्तनकाराच्या मानसिकतेला, वेदनेला आणि भावपरागाला कोणी कृपया सहन करून लिहिणार आहे काय? टीका टिप्पणी, निंदा, नालस्ती, अर्थार्जन हे सगळं करण्यापेक्षा पत्रक, पत्रिका, त्याचा बायोडाटा, हे प्रमाणपत्र, प्रशस्ती, सन्मान हे सगळं बाजूला ठेवून त्याला होणाऱ्या असहाय्य वेदना 1.5 तासाच्या, पाऊण तासाच्या, 1.25 तासाच्या कीर्तनकाराला कीर्तन करण्याकरिता 8 दूने 16 तासाचा प्रवास करावा लागतो. परवा ते रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तीर्थक्षेत्रात परशुराम स्थानावरती होते. आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी मी तिथनं ते इथं आले, म्हणजे या जिल्ह्यामध्ये, आणि इथनं ते खानदेशात मुक्ताईला कीर्तन करण्याकरता गेले. मुक्ताईला कीर्तन करण्याकरता गेले. या मानसिकतेचा कृपया कोणी विचार करणार आहे काय? म्हणजे मला कदाचित कीर्तनाचा स्वतंत्र विषय असावा, असा स्ट्रगल स्टडी या विषयावरती करावा असा वाटतो. स्वतंत्र अभंग राहील बाजूला, पण तरी सुद्धा या वेदना कोणी मांडणार आहे का, किंवा तुम्ही कधी स्वीकारणार आहात का? मग तिथे गेल्यावर स्पीकरची ट्युनिंग कशी असेल, गायक कसे असतील, ते समजावून घेतील का? वादकाच्या लवेला, चाटीला, मूळ स्वराला, पखवाची ट्युनिंगला जुळलेला आहे का? स्वरसाज उत्तम चढणार आहे काय? प्रमाण योग्य मिळणार आहेत काय? पुन्हा प्रमाण प्रमाणातच असतील काय? हा श्लेष कळतो ना तुम्हाला? हे सगळं तुम्ही ऐकणारे रिस्पेक्टिव्ह प्रसन्न असतील काय? त्यांचे भाव आपल्याला कळतील काय? आपण निर्माण केलेला भाव तत्वचिंतन ते हृदयापासून स्वीकारणार आहेत का? अध्ययन अध्यापन आपण करायचं, प्रवास जागरण आपण करायचं, माधुकरी उपवास मार आपण करायची, अनुष्ठान पारायण ग्रंथ चिंतन परिशीलन आपण करायचं, प्रक्रियात्मक चिंतन आपण करायचं, पाठांतर आपण करायचं, अभंगाचा भाव मांडायचा आणि प्रमाणपत्र यांनी द्यायचं. तुम्ही ऐकताय ना मन लावून सगळे? हे प्रमाणपत्र यांनी द्यायचं, यांच्या प्रमाणपत्र आपण जगायचं. विठ्ठल विठ्ठल जीवाचं रान करून अभंगाचा भाव पराग समाजाच्या समोर मांडायचा आणि त्याने शेवटी जाताना पावती द्यायची. आज जमलं नाही. म्हणजे जे पाणी नेत नाही त्यांचं वाक्य हे. स्नानाला, आचमनाला, प्राणायाम करण्याकरता त्यांचं हे वाक्य. आणि आपल्याकडं हे पुरोगामित्व, परिवर्तन, विद्रोही तर एवढे उदयाला आलेत की त्यांना यथार्थ संत वाङ्मय कळलं नाही, नीट इतिहास कळला नाही, अध्यात्म तत्वज्ञान कळलं नाही, लघुप्रस्थान स्त्रीन भरत प्रस्थान त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. आणि ज्यांना काही कळत नाही ती व्याख्यानं करतात, ती प्रवचनं ठोकतात आणि ते समाजासमोर येतात. रिटायरमेंट झाली की तो कीर्तनाच्या प्रवचनाच्या पाठीमागं लागतो. करू नये असं अजिबात मत नाही. सकळासी येथे आहे अधिकार, गुडघे लांबवा, थुंका, लघवी करा, पटलं बसा, उठून जा, सकळासी येथे आहे अधिकार. या अर्थाने हे प्रमाण अजिबात नाही, याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजे. पण ज्यांनी जीवन समर्पित केलंय, चातुर्मासाला वा संस्थेला वा अन्य गुरुकुलात वा आपल्या वडिलांच्या पूर्वापार परंपरेच्या मठामध्ये त्यांचं काही आपण आल्हाददायक श्रवण करावं आणि परिवर्तनवादी व्हावं असा काळ फार दिसेल असं वाटत नाही. विठ्ठल तरी अशा धगधगीच्या, प्रगतीच्या, विज्ञानाच्या आणि सांघिक तत्वज्ञानाच्या कालावधीमध्ये हे माणसं तग धरून आपल्या आरोग्याचा विचार न करता, पारमार्थाच्या स्त्रोताकरता, प्रेमाकरता, धर्मप्रचाराच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेकरिता आटकेबाज ध्वज खांद्यावर धारण करून वा वैराग्याची शाल अंगावर घेऊन कंबर कसून नित्य कीर्तन श्रवणानं समाजाला मंत्रमुग्ध करतात. हे माझं बोलणं कृपया तुम्ही वाया घालू नका आणि इतस्ततः सोडून देऊ नका. मी पोट तिडकीनं आतून बोलतोय, तुम्ही आतून श्रवण करावा अशी तुम्हाला माझी विनंती आहे. या सगळ्या अंतरंग भावाचा सारासार विचार करत असताना या पठडीनं एकेकाळी जे भोगलंय हे फार वेगळ्या प्रकारचं भोगलंय. मी परसोडा, बेंदवाडी, वैजापूरच्या काही भागात श्रद्धेय श्री महाराजांना माझ्या बालवयात पाहिलेला आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपूरचे लक्ष्मण दादा आणि वंदनीय श्री महाराज यांची काळीचारला स्वरांची साधना, स्पीकर नसताना सिंहगर्जनेसारखा आवाज, बलदंडा शरीर, तसं प्रपंचावर या सत्पुरुषांनी तुळशीपत्रच ठेवलेलं.
जिवंतपणीच प्रपंच असताना बिलवदल समर्पित केलेलं आणि प्रापंचिक जीवसत्तेत असताना सुद्धा स्वतःच पिंडदान केलेलं ही माणसं होती. एका गावात 70 वर्ष, 50 वर्ष, 20 वर्ष सलग कीर्तन करावीत, त्या माणसांनी प्रेम द्यावं, तेव्हा अर्थ नावाचा प्रकार त्या काळात नसावयाचा. तत्वज्ञानाचा अर्थ असायचा, अभंगओवीचा अर्थ असायचा, श्लोक समन्वयाचा अर्थ असायचा, पण व्यावहारिक सत्तेतला अर्थ नावाचा प्रकार त्या काळात नसायचा. अशाही काळात या माणसांनी परमार्थ जोपासला आणि परिसराला चट लावली. ही एक जमेची गोष्ट आहे. एखादा विद्वान कीर्तनकार कीर्तन करून छान पैलू पाडीला अभंगाला, पण या भावरचना, होणाऱ्या वेदना, त्याची मानसिकता, पूर्वपरंपरा, पूर्वाचार्या पूर्वासुरींनी सोसलेले घात आणि आघात, पुढे निर्माण झालेलं धर्मपीठ, त्यातनं केंद्र, त्यातनं पुन्हा धर्मसत्ता, त्यातनं परिवर्तनाची नांदी, त्यात संस्कार वर्ग, या बाजूला कोणी मांडणार आहे का? विठाल सरला बेटापासूनच आळंदीपर्यंत पारमार्थिक साधनेची सिद्धी, प्रयोग आणि उपक्रम श्री जोग महाराजांच्या परंपरेत लाभला. बंकट स्वामींना लाभला, मामासाहेबांना लाभला, तोच लक्ष्मण महाराज इगतपुरीकरांना लाभला, तो मारुती महाराजांना लाभला, तोच कोंडाजी काकांना लाभला, तोच गंगागिरी महाराजांना, तोच त्याच परंपरेतला अव्याहत क्रम वावी नावाच्या या पवित्र मातीत आला. तो पांडुरंग महाराजांच्या पर्यंत पोहोचला. तिथपर्यंत न थांबता श्रीकृष्ण महाराजांनी पण त्यात आपलं जीवन ओतलं. नातवंड सुद्धा आता गळ्यात टाळ घेऊन ब्रह्मानंदाचं स्मरण करतायत, नित्य स्मरण करतायत, भगवत पूजन करतायत, हरिनामामृताचं सेवन करतायत. या सगळ्या गोष्टीला बोलणं फार महत्वाचे. म्हणून अपरिचित कीर्तनकार एखादा लांबचा खूप छान बोलून जाईल, पण भौगोलिक स्थिती, असलेला इतिहास, निर्माण झालेलं परिवर्तन आणि सोसलेले कष्ट आणि पुढे करावयाचं कार्य, या उद्दिष्टांचं काय? विठाल 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 मी दरवर्षी हे वाक्य बोलतो. कृपया तुम्ही या वाक्याचा, या विधानाचा तुम्ही कुळातले कोणी लोक घराण्यातले राग मानू नका. मला एकदा गोपाळपुऱ्यातून प्रदक्षिणा करताना कन्हैया आश्रम स्वामी महाराजांच्या मठाजवळ त्रिंबकबुवा चराटे भेटले, वैकुंठवासी बरं का अण्णा. त्रिंबकबुवा चराटे भेटले आणि सहज विषय असा निघाला की कुठे मठ, मंदिर आणि स्थान आहे, तिथल्या महंतांचं पुनरुज्जीवन करायला पाहिजे, असा एक सहज विषय डोळ्यासमोर आला होता. सहज विषय डोळ्यासमोर आल्यानंतर एक वाक्य ते लाडानं बोलले होते, त्याचा विपर्यास कोणी कृपया करू नका. अरे म्हणे, मी तिथं पाया पडून आलो त्या वावीला, ती मातीन ती समाधी अत्यंत जाज्वल्य आहे. क्षमा मागतो. वास्तुशास्त्र तत्वज्ञानाचा विचार आपण केला तर इथली संप्रेक्षण काही वेगळ्या प्रकारचे आहेत, इथले व्हायब्रेशन काही वेगळ्या प्रकारचे आहेत. इथला सायंटिस्ट विचार आपण केला तर इथल्या ध्वनी, इथला कण, इथली माती, इथला सुगंध, इथलं आकर्षण, इथलं गुरुत्व, आकर्षण गुरुत्व एकच आहे, पण आकर्षण शब्द ज्यांना पेलवला नाही त्यांना गुरुत्व शब्द उच्चारला. ही माती अत्यंत स्वादिष्ट आहे. आल्यानंतर समाधीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताना तशी सहज हिंमत होत नाही नमस्कार करण्याची, सहज हिंमत होत नाही. आणि क्षमा मागतो, ज्याला बरी काही थोडी अक्कल आहे त्याचीच हिंमत होत नाही. विठाला 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 या योग्यांच्या समाध्यात, या सिद्धांच्या समाध्यात, आणि आपण वर्ग साधकांचा आहे. ते योगी आहेत, सिद्ध आहेत, आपण साधक आहेत. साधकात, सिद्धात आणि योग्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही परवा कीर्तना करता सहजापूर जवळ कोणतं खेड आहे, तुम्ही होतात, कैवल्य जोशी तुम्ही पण होतात. योग्या दुर्लभ यावर आपण समीक्षा केली होती, चिंतन केलं होतं. तोच पुन्हा पुनर्वृत्तीचा भाव मी वावी गावात निर्माण करणार नाही. मला दखल आहे त्या ऐकणाऱ्यापैकी तुम्ही दोघं इथं आहेत, त्यामुळे त्या विषयाला मी हात अजिबात घालणार नाही, अजिबात घाल. अत्यंत सिरियसली बरेच लोक आलेत काय अपरिचित आहेत, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला श्री महाराजांची डेव्हलपमेंट इथेच काय पुण्याला, नगरला, नाशिकला, अजून तिकडे बंगला होऊ देत. पण आता ते एक वाक्य मला बोलले, ते हृदयाला घर करून गेलं. फार छान वाक्य बोलले. ते म्हणाले, हा प्रपंच एकदा का तिकडे हलवला. आत्ताच वाक्य, ताजं वाक्य, आत्ताच 1.5-2 तासापूर्वीचं. हा एकदा का प्रपंच तिथे हलवला की हे स्थान
मी माझी साधना, माझी उपासना आणि मठ हे काम करणार आहे. महाराज, ह्या तुमच्या भाववृत्तीला माझा कोटी कोटी नमवणार आहे, कोटी कोटी नमवणार. एक सांगतो, कोणाची निंदा स्तुती टीका करत नाही. अंमळनेरकरांनी आपली परंपरा टिकवली, मुल्हेकरांनी आपली परंपरा टिकवली, कुकुरमुंडेकरांनी आपली परंपरा टिकवली, चातुर्मास्यांनी आपली परंपरा टिकवली, जालनापूरकरांनी आपली परंपरा टिकवली. हे विप्रकुलोत्पन्न वैष्णवांची आधी तुमच्या समोर सांगतो मी. पारनेरकरांनी आपली परंपरा टिकवली. त्याच्यानंतर पुन्हा तिकडे विदर्भ मराठवाड्यात उमरखेडकरांनी आपली परंपरा टिकवली. आपल्याकडं वारकरी संप्रदायात गुरु शिष्य परंपरेचा लोप झालाय. वाक्य नीट आहे का? काय झालाय? तुम्ही आहेत का जागे सगळेजण? गुरु शिष्य परंपरेचा लोप झालाय, लोप. म्हणून आपले अनुयायी, आपला परिसर कीर्तनाने होतंय काय तुम्हाला सांगतो. 2 तास वातावरण प्रचंड तापलेलं असतं. जय विठ्ठल झालं की 4 लोक तारखेसाठी फोन नंबर मागतात, फोटो मागतात, डायरी काढायला लावतात. ते तापलेलं प्रेम असतं, पण ते निवांत आणि चिरकाल नसतं, अजिबात नसतं. म्हणून परिसरात समाज आणि जन्मभूमी या भागात केलेला अनुयायी वर्ग हा त्या मठाला सदैव कनेक्ट राहिला की तिथली इष्ट देवता, त्या महापुरुषाच्या चरण पादुका, अनुग्रह गुरुमंत्र. ठीक आहे, तुम्हाला कानात देणं पटत नाही, आपण बदललेलीत वारकरी संप्रदायात, तर रामकृष्ण हरी, नारायण माधव हा मंत्र देऊन या परंपरेला जर टिकवलं तर हे ब्रह्मवाक्य जनार्दना मी तुम्हाला सांगतो, हा मठ एखाद्या शृंगेरी पीठासारखा या पटलावर सिन्नर नाशिकला आदर्श ठरेल, यातील मात्र शंका नाही. त्याचं कारण आहे, लोकांना परंपरा निर्माण कराव्या लागतात. माझ्यासारख्या एखाद्या मूर्ख माणसाला 4-5 गुंठे जागा घेऊन अधिष्ठान निर्माण करावं लागतं. निर्माण केलेलं अधिष्ठान आणि असलेलं अधिष्ठान या जमीन आसमानचा फरक आहे. हे अध्यात्म ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना लोकव्यवहाराची भाषा सांगतो. धर्मादाय आयुक्ताच्या न्यास नोंदणी प्रकल्पामध्ये ज्याची नोंदणी जुनी आहे, तर सिनारेटीप्रमाणे संस्था सचिवालय त्या संस्थेचा अधिक विचार करतं. कळतं ना? 2-1.5 वर्ष संस्था स्थापन केली तर शासनाच्या सुविधा, फॅसिलिटीज आणि प्रगती त्याला करता येत नाही, नवीन एखादं उद्दिष्ट टाकता येत नाही. पण मात्र सिनारेटीनं संस्था जर जुनी असेल तर त्यात त्यांना नवीन उपक्रम राबवता येतात आणि जुने सांभाळता येतात. तसंच ही संस्था जुनी आहे. वाक्य ऐकताना तुम्ही जरा मूडवर नाही, सगळेजण चांगलं ऐकायच्या कानाला सवयच नाही राहिला लोकांना. ही संस्था जुनी आहे. याची न्यास नोंदणी श्री नारायणाच्या दरबारात आहे, याची न्यास नोंदणी सरला भेटलाय, याची नोंदणी जोग महाराजांच्याकडे, याची नोंदणी ही बद्रीनारायणच्या ज्योतिर्पीठाला आहे, याची परंपरा गिरीची नोंदणी आखाडा परंपरेला आहे. तुम्ही त्या जा या नका येऊ, त्या आहेच. विठाला विठाला क्षणिकम सर्वम शून्यम शून्यम म्हणणाऱ्या त्या काळात त्या फिलॉसॉफीच्या संपूर्ण समूळ उच्चाटना करता आचार्यांना काय उपभोगावं लागलं आणि देशाच्या अखंडतेकरिता त्यांनी संस्था निर्माण केली, त्याचं नाव अखाडा. आणि त्या परंपरेत त्या दशनाम आहेत, त्यातला गिरीनाम अत्यंत महत्वाचा आहे. जे गिर्यारोहण करतात, पर्वतांच्या रांगेत राहतात, सागराजवळ वास्तव्य करतात, आश्रमाचा आश्रय करतात, म्हणजे स्वराधिकामध्ये तत्ववेत्ते त्याला सरस्वती म्हणावं, इत्यादी तत्वज्ञानात जे रत आहेत त्याला भारती म्हणावं. हे गिरीस्थान अत्यंत महत्वाचं. तुम्ही मनपूर्वक या भूमीचं महत्व आधी समजून घ्या आणि मग अभंग कळू द्या तुम्हाला, मग अभंगाचा भाव कळू द्या. ही भूमी अत्यंत महत्वाची. काही लोकांची शंका अशी असते, श्री महाराज हे विरक्ताचं यतींचं स्थान आहे, मग प्रापंचिक लोक इथे कसे आहे? बऱ्याच लोकांच्या मनात असलेला प्रश्न आहे. ते बोलत नसले तरी त्यांच्या मनात हा घुटमळणारा, सदैव घोटाळा करणारा, संशयाहुनी घोर असा हा प्रश्न आहे. असं नाहीये काही. आचार्यांच्या 52 मढीत 22 स्थानं हे ग्राहस्थी गोसावी परंपरेतल्या मठाधिपतींचे निवडलेले आहेत. तुम्ही मठानुशासन नावाचा किंवा मठामनाय नावाचा ग्रंथ पहा, मठोपनिषद पहा, म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल. सखच्छ राहून श्वेत वस्त्रात सुद्धा त्या परंपरा सांभाळणारी यती आजही या जगतामध्ये आहेत. उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये बिल्वेश्वर संस्थान ईश्वर भारतींचं असंच, रामचंद्र संस्थान तिप्पटवाडीचं असंच, अश्वलिंग संस्थान पिंपळवंडीचं असंच, हे नारायणगिरी महाराजांचं संस्थान असंच. ते श्वेतवस्त्रातच होते. तुका विप्र श्वेतवस्त्रात होते, अच्युताश्रम स्वामी श्वेतवस्त्रात होते,
अजून काही नावं आठवत नाहीत. प्रियोत्तमानंद सरस्वती यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरींच्या पाठशाळेत अध्ययनाकरता असायचे, श्वेत वस्त्रात असायचे. ते लक्षात धरा तुम्ही. वस्त्र कोणते हा दुय्यम भाग आहे, ते कसं गुंडाळले हा दुय्यम भाग आहे, अंतरंगाची भूमिका कशी हा प्रधान भाग आहे. विठाला विठाला आणि यांचा कुलस्वामी आहे श्री नारायण आणि भगवती आहे पूर्णागिरी. नारायण म्हणजेच विष्णू, विष्णू इक्वलेंट राम प्लस कृष्णा इज टू विठ्ठला इज इक्वल टू विठ्ठला. गणित बरोबर आले की नाही. यांचं उपास्य नारायण आहे. नारायणाचे स्वरूप आहे राम आहे. यापूर्वी रामकृष्ण नामे यावर चिंतन मी केले, रेकॉर्डिंग तुमच्याकडे कदाचित असू शकते. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. विठ्ठल त्याचं स्वरूप प्रागतिक स्वरूप आहे आणि त्या विठ्ठलाची उपासना करणारा महाराष्ट्रातला वारीकर संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाला हरिहरात अभेद मानण्याचं तत्वज्ञान प्रतिपादित केलेलं आहे. श्री शेखर महाराजांच्या मते एकदा मुलाखतीत त्यांनी मला असं सांगितलं होतं, पांडुरंगाच्या डोक्यावरती जो टोप दिसतो, असा काळा कुळकुळीत घडलेला जो टोप दिसतो, तो टोप नसून ती भगवान शिवाची प्रत्यक्षात शिवपिंड आहे. एवढं भजन केलं शिवानं, एवढं भजन केलं, लढिवाळपणानं एखादं देखणं लिकरू त्याची जाती कुळ गोत्र गाव न पाहता म्हणून त्याचा पापा घेतो आणि पटकीने त्याला कडेवरती घेतो. तसं साक्षात आता ते लेकरू पाहिलं की त्याला जवळ घ्यावं असं वाटतं, गुलाबाचं फुल पाहिलं की जवळ घ्यावं असं वाटतं, सेवंती बकुल पाहिली की जवळ घ्यावं वाटतं, देखणं लेकरू पाहिलं की त्याच्या जातीचा विचार नसतो, त्याला माणूस जवळ घेतं. लढिवाळपणानं एखादं गाणं म्हटलं, पापा म्हटलं, आपण त्याला जवळ घेतो. तशाच लढिवाळपणानं श्री विठ्ठलानं श्री शिवाला आपल्या शिरस्थानावर वाहिलं. श्लोक सगळ्यांच्या पाठातले. रामदास स्वामींचा श्लोकार्थ सांगतो. ते म्हणाले, विठोने श्री वाहिला देव राणा. परमात्मा डोक्यावरती विराजमान केला म्हणजेच विठ्ठल आणि शिव ऐक्य भाव असल्यामुळं वारकऱ्यांच्या उपास्यातच हरिहरात अभेद आहे. वारकऱ्यांच्या उपास्यातच हरिहरात अभेद आहे. तरी काही करतात हा त्यांचा भेद आहे. विठाला विठाला तेवढ्या चिंतनातला एवढा श्लोक अर्धा सांगतो, मात्र तुम्ही ऐकणारे चांगले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री दत्तांचे कवच आणि काही स्तोत्र लिहिलेत. फार लिहिली सुंदर. इथे स्वराची मला गरज आहे तुमच्या. आणि तो श्लोक असा लिहिलाय त्यांनी, पांडुरंग जटाधर शूल हस्त कृपा निधे. श्री विठ्ठल हेच दत्त आहेत आणि दत्त हेच श्री विठ्ठल आहे. दुसरा भाव असा, तो जो टोप दिसतो त्याच परमात्म्याने विटेवर विराजमान राहून महायोग पीठात आपल्या जटापाशांना बांधलं, तोच विठ्ठल आहे आणि विठ्ठलच दत्त आहे. दत्त शब्दाचा अर्थ प्रत्यक्षानुभूती. म्हणजे सगळा समन्वय पाहिला, हरी तोच आहे, हर तोच आहे, दत्त तोच आहे. जगन्नाथपुरीचा तोच परमात्मा आहे, तिरुपतीचा तोच आहे, भगवान दत्त तोच आहे, शिवस्वरूप तोच आहे. हे वारकऱ्यांचं उपास्य आहे. पण या सगळ्या स्वरूपाला बाजूला सारून त्यांनी एक अवीट, उत्तम, देखणं, स्वादिष्ट स्वरूप धारण केलं. त्याचं नाव आवडे हे रूप गोजिरे सगुण. तो निर्गुण निराकाराला जरा बाजूला सारून वैष्णवांच्या महत् प्रयासानं सगुण साकार झाला आणि आनंदाचं भरतं समाजाला निर्माण करून दिलं. आणि याला रूपा बळे, आणि याला रूपा बळे, करुणी खडे हरिदासी, करुणी खडे हरिदास, करुणी खडे हरिदास, करुणी खडे हरिदास, करुणी खडे हरिदास, करुणी खडे हरिदास. आणि याला रूपा बळे, पीठ यांच्या सगळ्यांचे चेहरे आजमवतो नाकीनं येतं महाराज. एवढं सगळं उपद्याप करताना सुद्धा सोपी गोष्ट नाही. दळून आणलेलं पीठ
निर्गुण आहे. हे सोप्या सोप्या प्रक्रिया. दळून आणलेलं पीठ निर्गुण आहे, पण पाणी टाकल्यावर ते लगेच आकाराला येत नाही. असलेल्या आकाराला बिघडवतं, असलेल्या आकाराला बिघडवतं. मग त्याला आकाराला आणणारी कुणी एक व्यक्ती असावी लागती. ती तिंबते, त्याला एकरूप करते आणि मग त्याचा गोळा तयार करते, गोळा. आणि मग त्याला ती आकाराला आणते. आपल्याकडे एक शब्द आहे बघा, ते महाराज ऑलराऊंड आहेत. ऐकताय ना तुम्ही? मी म्हणलो एवढे विद्वान आहेत ते? मग तर निकामाचेच आहेत, मग तर निकामीच आहेत. हा वाक्य नाही प्रयोग कळला तुम्हाला? ऑलराऊंड आहेत ते, हो, मग तर निकामीच आहेत म्हटलं. ते नाही कळलं तरी विठाल विठाल. ऑलराऊंड शब्दाचा अर्थ गोल. गोल दगड कधी थराला टिकत. त्याला एक योजना करावी लागती. घडवलीला इकडे बसवावं लागतो, घडवलीला इकडे बसवावं लागतो आणि ऑलराऊंड भरीला मध्ये गाडावा लागतो. लोक काही म्हणतात ते ऑलराऊंड आहेत. अरे मग तर कामाचीच नाही, ते गाडाच्याच कामाची. तळखडा, पाठथर, हैदर, चौचिरा ही जी वास्तुशास्त्रातली नावं आहेत, छान गोष्ट आहे ना, प्रश्नच नाही. ते गोल जे ना गोल, ते थराला टिकत नाही महाराज. त्याला तोंड करावं लागतं टिकण्याकरता, बसण्याकरता, आधाराला, बेसला. उत्तम कल्पना करा, आपण बसत असताना असं गोल जर एखादा दगड मांडला तर बैठक व्यवस्था नीट होत नाही. कडक असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे, पाठीला असले पाहिजे, मणक्याला त्रास नाही झाला पाहिजे. मग त्या भिंतीचं तसंच आहे. ती म्हणती मला ऑलराऊंड नको, आणि असला तर मधी टाका, मधी टाका. तो पण पायाला नको. बांधकामाचा थर वर आल्यावर दोघांच्या मध्ये गाडा, मध्ये गाडा. जाऊ द्या, विषय इकडं तिकडं होईल. निर्गुण निराकार पीठाला सगुण साकार ती बुद्धिवान स्त्री तिंबवते. ऐका ना, तत्वचिंतनाला माझ्या नकानं वाया घालू. काय होते, जीवाचं रान आपण करतो, विनोदाने आपल्या तत्वज्ञानावर पाणी फिरवून टाकतात ते लोक. विठाल विठाल. काय होतं, आपलं सगळ्यांचे फ्रँकली वागणं आहे ना, हे आपल्यासाठी आनंददायी. काहींना बरं वाटतं, पण जन्मभर लोक त्याच दर्जाने आपल्याकडे पाहतात. या उलट काही दांभिकतेचा प्रचंड कळस करतात आणि ते साधू म्हणून नावावर पालेतात. विठाला सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात. क्या लेना है देना है, उनका भी पूरा हो गया. 10-5 साल कीर्तन करेंगे, मैं भी छोड़ दूंगा. क्या इसमें पड़ा है? बैठे बैठे 7-7 दिन व्याख्यान करेंगे, प्रवचन करेंगे, बढ़िया सा एकदम उत्तम. पण हे एकदम खतरनाक ना महाराज. दिसायला तसं दिसतंय, पण अंतरंगातला भाव त्याचा विचित्र आहे. हे उलट आम्ही हसत खेळत मस्त प्रसन्न सगळ्या श्रोत्यांना जीवाचं रान करतो, अंगातून घाम निघतो आणि त्यांना हवा वाटेल असं द्यायचा प्रयत्न सदैव करत राहतो. तरी ते आपल्याला काय देतात याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आहेच, यात काही वादच नाही. तिथेच एखादा लंडनचा तत्ववेत्ता असतो, तिथेच आपलं कीर्तन असतं, फॉर एक्झाम्पल. आणि मग तिथे चांगला 1 कोटीचा खर्च सप्ताहाचा असला तरी ते म्हणत असतात आपल्या दिवशी फार अवघड आहे सप्ताहाचं, लोक एकत्र येत नाहीत, हे बळच उभं केलंय, तुम्ही आला, तुमचं प्रेम आहे, कुंडली कवरधारी. हा आपला दर्जा ते एकंदरीत कसा तयार करतात. ही पोटतिडकीची भाषा माझी. मी या बाबतीत अजिबात न डगमगणारा माणूस आहे. विठाला ती बुद्धिवान स्त्री त्या कणकीला पाण्यात कालवून मळवून एकत्रित करून गोल आकार देते आणि गोलवरही भागत नाही. तिला माहिती गोल कामाचं नाही. काही लोक गोल वागतात ना, ऑलराऊंड झाला विषय. गोल वागणे त्यांनाही हो यांनाही हो. काहींची थाप इकडं नाही पडते, काहींचं क इकडून नाही पडतं. हे कामाचं नाही. मग ती विचार करते गोलवर भागायचं, याला थोडं प्रेस केलं पाहिजे. गोलपणा कामाचा. ती प्रेस ती शिकलेली नाही कुठेच. वास्तुशास्त्राचं पुस्तक तेव्हा नव्हतंच, ते आत्ता निघालंय. समप्रमाणात डाळ घ्यावी, समप्रमाणात गुळ घ्यावा, 3 शिट्ट्या होऊ द्याव्यात. बंट ऐकून घ्या मग हसा ना. विठ्ठल विठ्ठल. समप्रमाणात गुळ घ्यावा, समप्रमाणात डाळ घ्यावी, समप्रमाणात पाणी टाकावं, 3 शिट्ट्या होऊ द्याव्यात.
बंटीला शाळेत सोडावं, शाळेतून घरी परत यावं, गॅसकड पाहावं, तेव्हा त्याचं जळगाव व्हावं. हे पाकशास्त्राची पुस्तके नव्हती. या जुन्या स्त्रिया सरळ साधा स्वयंपाक, तुमची माता असेल, तुमच्या बहिणी असतील, गावातल्या जुन्या बुजुर्ग भगिनी असतील, आपल्या केसकरताई असतील, त्यांच्या बोलण्यातही, खाण्यातही, स्वयंपाकातही रसाळपणा आहे, सहजता आहे, सहज लीलता आहे. लोंढा महाराज कुठल्या विद्यापीठात PhD केली, कुठे डॉक्टरेट केली, कुठे काशीला अध्ययन केलं. सहजता, सरलता, स्वच्छता, स्पष्टता, या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यातून. मी कुणाचे नाव घेऊन टीका टिप्पणी करत नाही. गोदावरी ताई गाय लागल्या की सहज स्वरात ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त होतो. सहज. कुठे त्या शिकल्या नाहीत, काही नाही, पण वारकरी भजन गाता गाता स्वराला चिटकून उत्तम बिनचूक अक्षर स्वच्छ म्हणतात. ही प्रासादिकता आहे, हा भावपराग आहे. कधी कधी प्रयासानं, पदानं, पदवीनं हे प्राप्त होत नाही. याला अट्टहास असावा लागतो, चिकाटी असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, आणि त्याला प्रासादिकता असली पाहिजे. विठ्ठल ती बरोबर त्या पोळपाटावर तो उंडा ठेवतीन, त्या बेलण्यानं असं बरोबर प्रेस करती, त्या आकाराला इथं, गोल असा आकाराला इथं. उत्तम उत्तम. आणि त्याचे पण स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 पडदे तयार होतात. ती आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, सत्वरजतम अशा तिघांचा इफेक्ट ओतून ती पोळी तयार करते, आणि खायला दिली की ओठावरच ती विरघळते, एवढा तिच्या हाताचा गुण. असंच बुद्धिरूपी वैष्णव स्त्रियांना, मानसशास्त्र तुम्हाला मी सांख्यशास्त्र सांगतो, नमः प्रकृती भद्राई, या बुद्धिरूपी स्त्रियानं हा परमात्मा निर्गुण निराकार पण महत् प्रयासानं सगुणसा आकार केला. खळ शब्दाचा अर्थ अन्यत्र वैत आहे, आणि ते खळ शब्दाचा अर्थ प्रयत्नाची पराकाष्ठा. विठाला पसायदानातल्या खळाचा आपण जर विचार केला तर जे खळांची व्यंकटी सांडो, खळ दुर्जन वृत्ती, व्यभिचारी वृत्ती, स्वैरी वृत्तीचे जे जे लोक आहेत त्यांची व्यंकटी वाकडेपणा सांडो या अर्थानं. पण इथे खळ शब्दाचा प्रयोग करत असताना भाव बदलला, अर्थसंगती बदलली. शब्द तोच आहे. अमरकोशात चिंतन असे, शब्दानाम अनेक अर्थ हा भवती. एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ प्रतिपादन करतात. पाणी म्हणजे हात, पाणी म्हणजे पाणी, 2 हात. सुमन म्हणजे फूल, सुमन म्हणजे स्त्री, सुमन म्हणजे मन, असे 3 भाव प्रतिपादन करता येतात. म्हणजे एका शब्दाचे अनंत अर्थ प्रतिपादन त्या त्या प्रसंगाला त्याचे भाव बदलत असतात. असो, महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं निर्गुण निराकार परमात्मा केवळ महाराष्ट्रापुरतच नाही, जगात जे जे संत वृत्तीचे महापुरुष होऊन गेले ते त्या सगळ्यांनी ईश्वराला निर्गुणाचा, निराकाराचा, सगुण सा आकार केला. यात महाराष्ट्रात मास्टर आहेत पुंडली, यात परंपरेत श्रीमन निवृत्ती नाथदादा, यात परंपरेत माऊली, सोपान काका, मुक्ताई पासून नामदेवराय, जणाबाई पर्यंत श्री तुकोबाराय, आणि शेवट निळोबाराय आपल्यापर्यंत निर्गुण निराकार परमात्मा सगुण सा आकार केला. आणि तो विटेवर जेव्हा विराजमान झाला आणि श्री वल्लभांनी पाहिला, आदिगुरु शंकराचार्यांनी पाहिला, अचिंत्य भेदाभिधी चैतन्य महाप्रभूंनी येऊन पंढरपूरला त्याला न्याहाळलं, पाहिलं, बाळाचार्यांनी पाहिलं, मध्वाचार्यांनी न्याहाळून पाहिलं, या सगळ्यांचा भाव त्याच्याबद्दलचा वेगळ्या वेगळ्या प्रकाराचा आहे. पुराणांनी येऊन पाहिलं, व्यास महर्षींनी पाहिलं, आधी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी हे जर त्याचे सगळे उपासकच आहेत, त्यांनी पण येऊन न्याहाळलं, पाहिलं, आणि ते म्हणाले, भीमा तिरनिवासाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. महा भीमा तीरनिवासाय, तो चंद्रभागेच्या भीमेच्या तीरावरती वस्ती करतो आहे. निवास म्हणजे राहणे, वस्ती करणे. भीमा तीरनिवासाय पंढरपुरवासिने, पंढरपुरात वास्तव्य करतोय. पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. पुराण सुद्धा ज्याचं स्वरूपाचं वर्णन करतात, ज्याच्या लक्षणाचं वर्णन करतात, तेच वर्णन करताना तुकाराम महाराजाला बहरदार आली, बहर आला, वाणी प्रसवली आणि बोलायला सुरुवात झाली. अभंगाने आकार धरला, छंद तयार झाला, शब्द प्रकट व्हायला लागले आणि रचना सुरुवात झाली.
पहिल्या चरणात महाराज मंगलाचरणाचा नित्याचा रोज उपासनेचा आपला अभंग आहे. पण बरेच अभंग माणसं, नेते, कार्यकर्ते, गायक, वादक, आई बाबा, गुरु जवळ असतात, पण त्यांचा अधिकार माणसाला नित्य सहवासामुळे कळत नसतो. लोभ पापस्य कारणम एक, अतिपरिचाद अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंधी चंदन तरु काष्ट बिंधिनी कुरुते. जवळची माणसं कळत नाहीत. एक सूत्र सांगतो, अतिदूरात, सामिप्यात आणि व्यवधानात. जवळ कुणी असल्यावर, खूप नित्य चर्चा असल्यावर त्याची किंमत किमया कळत नाही. आपल्या महाराष्ट्रात आपलं उपास्य जवळ असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही. नाथराय जवळ आहेत, तुकोबाराय जवळ आहेत, ज्ञानोबाराय जवळ आहेत, सकल संत जवळ आहेत, माता पिता जवळ आहेत, धर्मपीठ स्थान समाधी जवळ आहे. पण अतिसामिप्यात, अतिव्यवधानात, दूरात या सूत्रामुळे आपली तुमची सगळ्यांची वाट लागती. मृगाची अंगी कस्तुरीचा वास ज्ञानोबाराय वर्णन करतात. तिच्या नाभीत द्रव आहे, ते त्याचा सुगंध प्रचंड आहे, पण त्या वासासाठी ती रानो माळावर पळत फिरते आणि एक दिवस ती शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मरत राहते. विठाला श्री परब्रह्म परमात्मा विटेवरती सावळा सकंकन अशा स्वरूपाचा उभा राहिला. मग ध्येय, ध्यान आणि ध्याता या त्रिपुटीनं चिंतन करताना ज्ञानोबारायणे त्याला न्याहाळलं आणि पाहिल्यावर असं स्वरूप दिसायला लागलं त्याचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, 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 करकटावर ठेवोनिया, करकटावर ठेवोनिया, तुळसी हार गळा कास बिलावर, तुळसी हार गळा कास बिलावर, तुळसी हार सुंदर जे करकटावरी उभय असं जे ते ध्यान सुंदर. तुळशी हार गळा ज्याच्या ते ध्यान सुंदर. मकर कुंडल ज्याला आहे ते ध्यान सुंदर. कळलं? कंठी कौस्तुभमणी ज्याच्या विराजित आहे ते ध्यान सुंदर. ज्याच्या भालप्रदेशाला 12 गुपिचंदन तिलक लावलेला आहे ते ध्यान सुंदर. आता सांप्रत पांडुरंगाला जे गंध लावण्यात येते ते धाधांत चुकीचं. विठाला असं जे पिंपळपान उलट करतायत ना ते फार चुकीचं आहे. ऊर्ध्वपुंड्रात ते गंध नाही सांगितलं. गंधाच्या 12 प्रकारचं चिंतन करून मी मरायला लागलो. लक्षात धरा तुम्ही. 12 गुपिचंदन तिलक स्वतंत्र नावाचा विधी प्रकरण आहे आणि वेद प्रतिपाद्य विषय हा आणि संतांनी तर लिहिलायच, यात काही वादच नाही. तुळशी गोपीचंदन टिळा हे जे सांगितलं आपल्याला, देवालाही कसा लावा आपल्यालाही कसा लावा मोठी फरक आहे. तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता बुवा बिघडला, सटिया गया, साला बिघड गया, परेशान झाला, अभंग सांगता येत ना असं म्हणताल तुम्ही. गोपीचंदन लावताना ते ऊर्ध्वपुंड्र असलं पाहिजे. आपल्याकडे जे पोकळ लावतात ती चूक, ही पूर्वजांची मला ठाऊक नाही, पण उभं गोपीचंदन आणि मध्ये जर त्याला भाल प्रदेशाला बुक्का असला तर तो वैष्णव तिलक, आपला तिलक. एक लक्षात धरा. नुसती गोपीचंदनाच्या 2 दांड्या लावल्या म्हणजे चरण लावले
आणि मध्ये पांढरी बिंदी लावली तो वल्लभानुयायांचा तिलक होतो, पुष्टीमार्गांचा. म्हणजे तत्वज्ञान बदलतं, स्वरूप त्याचं बदलतं. गोपीचंदन उभं लावलं आणि मध्ये लाल शिरी लावली तर तो रामानुज रामानंदी होतो. गोपीचंदन उभं लावलं, भ्रुकुटीच्या मध्ये काळी बिंदी लावली तर तो निंबारकी होतो. गोपीचंदन उभं लावलं, तुलसीदल नाकावर काढलं तर गौडिया होतो. राम बलभद्री, श्याम बलभद्री गंधातले प्रकार आहेत. गंधात जवळजवळ 56 प्रकार प्रतिपादन केलेत. आपण जसं लावता येईल तसं लावतो, उरलेलं कुठेही पुसतो. पोळ्या दिवशी उरलीला शेंदूर दगडाला लावावं तसं. विठाल विठाल शैवपंथीयांनी भस्म धारण करावं. काश्मीरी शैवागमनानं आणि पंचाचार्यांनी म्हणजे लिंगायतांनी विभूती लावावी. तन विभूती पटके हरी छाला. श्रीविद्या उपासक संन्यास असेल त्यांनी चंदन लेपन करून कुंकुम लेपन करावं. अशा भिन्न भिन्न प्रक्रिया. त्याचा तुमचा संबंध नाही आणि तुम्हाला तो आवडणारा विषय पण नाही. या विषयात मी गेल्या 13-14 वर्षात पागल झालेला माणूस. पागल. माझा आनंद मीच उपभोगतो त्याचा, कारण कोणाला काही सांगण्यात मजा नाही. आता कित्येक लोक मला म्हणतात महाराज तो झेंडा घेऊनच फिरतो. झेंडा, त्याला दंड काय माहिती नाही, पताका काय माहित नाही, ध्वजाचा प्रकार माहित नाही, झेंडा म्हणजे काय माहित नाही, तिरंगा म्हणजे काय माहित नाही. त्याला फक्त माहिती आहे झेंडा घेऊन फिरतो, ही जमेची बाजू आहे. विठ्ठल विठ्ठल. एका सज्जनाने मला प्रेमाने विचारलं, महाराज पांढरे झाले, पिवळे झाले, भगवे झाले, आता कोणते? मला निळे घालणार. इंडियन ऍक्टच्या घटनेप्रमाणे माणसाला जर स्वायत्तता आहे तर त्याने कसं वागवायचं त्याने ठरवायचं ना. तो काय माझा बाप आहे का चुलता आहे का आजार लागतोय, मला कसं वागायचं मीच ठरवणार ना, प्रश्नच नाही काही. स्वायत्तता आहे ना, स्वच्छंदी जीवन आहे ना, ज्याचं त्यांनी पाहिलं पाहिजे. पण ते निष्ठावंत संप्रदायाच्या परंपरेने या तिळ मात्र शंका नाही. जाऊ देत, अन्य विषय मांडत नाही. पांडुरंगाचा जो तिलक आहे तो केशर कस्तुरी तिलक आहे. आपल्याकडे जर श्राद्ध असलं, थोडं गुंतागुंतीचं सांगतो, श्राद्ध जर असलं तरच ऊर्ध्वपुंड्र श्वेत पांढरं लावावं. आपल्याकडे श्राद्ध असलं तर श्वेत ऊर्ध्वपुंड्र पांढरं लावावं. अन्यथा त्यात हरिद्रा मिश्रित गोपीचंदन वा घासलेलं चंदन कपाळाला असावं. म्हणून तर आपल्याकडं केशरी अष्टगंध मधी लावण्याची पद्धती आहे. म्हणजेच श्राद्ध क्रियाकर्माचं फळ गंधात लागत नाही. देवांच्या गंध परंपरा परप्रांतातल्या अनुयायांनी, मंदिरावाल्यांनी, संस्थानिकांनी चांगल्या. काही चुकतंय का माझं? विठ्ठल विठ्ठल. या स्वरूपाला पांडुरंगाच्या पाहिलं तुकाराम महाराजांना ते थांबवलं नाही. ते म्हणाले, सुंदरते ध्यान उभे विटेवरी. उभा हे उद्धटपण वाटतं आणि उभे आदरार्थी वाटतं, पण त्यांना दोन्ही भाषेचा अधिकार आहे. कार्यपुंड्या मातलासी म्हणण्याचा अधिकार त्यांचाच आहे. एक कळलं का? गाठी पडता ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका म्हणण्याचा अधिकार त्यांनाच आहे. धुंद झाला तुझा दरबार म्हणण्याचा अधिकार आहे, संत वृत्ती चाले. उभा म्हणण्याचा अधिकार त्यांनाच आहे ना, उभे म्हणण्याचा अधिकार त्यांनाच आहे. उभ्याचा आडवा करायचा अधिकार त्यांनाच आहे, आडव्याचा उभा करायचा अधिकार त्यांनाच आहे. विठाल विठाल. दिंडीरवनात एका खडकावर उभा आलेला विटेवर उभा केला बिनविरोध यांनीच. म्हणजे भक्तांच्या या कॅबिनेट मतदानावरून देव नावाच्या राष्ट्रपतीचा जन्म आहे. पण यांनी जर राजीनामा दिला तर त्याची सत्ता टिकणार. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा ऊन होऊन पासून पर्यंत, माऊलीपासून ते तुकोबाऱ्या निळूबाऱ्यापर्यंत या सगळ्यांची किमया म्हणून तो उभा आहे. म्हणून त्याला किंमत आहे. हे नसते त्याला किंमत नसती. अर्जुन आहे म्हणून त्याला किंमत आहे, लक्षात धरा तुम्ही. प्रल्हाद आहे म्हणून त्याला किंमत आहे, अंगद आहे म्हणून त्याला किंमत आहे, ध्रुव आहे म्हणून त्याला किंमत आहे, उद्धव आहे म्हणून त्याला किंमत आहे. आज तुम्ही आहेत म्हणून कीर्तनाला किंमत आहे, कीर्तन आहे म्हणून त्याला किंमत आहे. विठाल विठाल. ध्यान धारणा करत असताना, चित्त एकाग्र करत असताना योग प्रक्रियेत नाशिकाग्र चित्त एकवटावं लागतं. गुदद्वाराला टाच लावावी लागती. इडा पिंगला शिशुना भेदन करावे लागतात. तरी परमेश्वराचं स्वप्नात सुद्धा चित्र दिसत नाही. पण महाराष्ट्रातली संत परंपरा एवढी सोपी आहे, एवढी सोपी आहे. स्वर द्या. सोपे वर्मा महासांगितले संती ताळते हाती घेऊन नाचा, ताळते हाती घेऊन नाचा. सोपे वर्मा महासांगितले संती
परमार्ध मला अपेक्षित आहे, समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. योग्यांना ध्यान करून समाधी लावताना जो आनंद मिळत नाही किंवा समाधीनंतर जो आनंद मिळत नाही, तो आनंद महाराष्ट्रातल्या भजनानंदी वैष्णवांना कीर्तनात ब्रह्मानंद प्राप्त होतो. एवढा आल्हाद, एवढं सुख कुठेच नाही. आणि हे ध्यान लावताना महाराजांना झालेला आनंद द्विगुणित आणि अनंत अमाप अनिर्वचनीय सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी, विटेवर विराजमान आहे. कळलं का? साम्यपदाचं लक्षण आहे वीट, द्वैतापतीचा बाध आहे, एकतेचं प्रतीक आहे म्हणून बीट आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विटेवर उभे ते करकटावरी किंवा कटेवरी ठेवोनिया. ज्याच्या त्याच्या परंपरेच्या पाठभेदाप्रमाणे त्यांनी चिंतन करावं. तो आपले करकमल आपल्या जघणावरती इथे ठेवून उभा आहे. त्याचे पावलं समान आहेत, समान आहेत. शंकराचार्यांचं अष्टक आणि तुकोबारांचं सुंदर ध्यान इक्वलंट तत्तुल्य. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आचार्यांचा भाव आणि समचरण सरोजम आचार्यांचा भाव आणि समचरण दृष्टी तुकोबारांचा भाव एकच. काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. आता आपल्याकडे एक वादळ असं निघालंय, त्या नामदेव महाराज पठाड्यांनी जीवाचं रान करून बिचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून श्री आद्य आचार्यांचं चरित्र महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायासमोर मांडलं. मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. तुम्ही तुमच्या दोघांचा झालेला संवाद मला एकांतात सांगितला होता, त्यातला भाव तुम्हाला मी फक्त सांगतो. पुन्हा तुमचाच निरोप तुम्हाला सांगतो. खूप लोकांनी प्रचंड त्रास दिला की एका मुंढीत संन्याशाला, याच्यापेक्षाही पुढचं बोलतो, एका विप्रकुलोत्पन्न भिक्षुकाला, भिक्खूला, एका महंताला, एका महापुरुषाला हे नमस्कार कशाला करतील, हा एक चर्चेचा विषय एकेकाळी झाला होता. त्याचं उत्तर असं होतं, ज्यांचं आचरण उत्तम आहे त्यांना नमस्कार करावा. ज्यांचं आचरण उत्तम आहे, त्याची जाती वर्ण न पाहता ज्याचं आचरण उत्तम आहे, चोखोबारे असतील, गोरबा काका असतील, सावता महाराज असतील, निळोबार असतील, अन्य कोणी असतील, ज्यांचं आचरण उत्तम आहे त्यांना वंदन करावं. आपल्याकडं जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्तिवृत्तीची जाण माझा हे सगळ्यांच्या प्रमाण पाठात आहे. किंवा ईशावासमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत्तेन तक्तेन भुंजताम आवृत कसे सिद्धनम, हे उपनिषदाचं वचन आहे. तसंच आहे. मम अंशो सगळ्यांच्या पाठात आहे. गोस्वामी तुलसीदास हरी व्यापक सर्वत्र समाना, हे सगळं तुमच्या माझ्या पाठ आहे, आपल्याला मान्य. पण यांना नमस्कार कशाला करतील, हा एक थोडासा चर्चेचा सुतोवाच त्या काळात झाला होता. त्या चर्चेत तुम्ही असाल तर त्याचं उत्तर असं होतं, आचेचिनोतीच्या शास्त्रार्थम आचरे स्थापयत्यति स्वयमप्याचरेद्यस्तु स आचार्य इति स्मृत. त्यांनी उत्तर दिलं होतं, शंकर महाराज कंधारकरांनी हा भाव लिहिल्यामुळं तुम्ही भाव सांगितला. विठ्ठल आणि त्याला पुष्टी प्रमाण 2 आहेत महाराज. त्याच्यानंतर पुन्हा मी काही आचार्यांचे आणि नाथांचे ग्रंथ काही अनुभवले स्वतः. रावसाहेब महाराजांकडून आनंद लहरी पाहिला, शुकाष्टक पाहिला. त्यात असं चिंतन आलंय, आता वंदू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडूनी कर्मठतेचा विचारू प्रज्ञाधीन करू प्रकटला. या ओवीला अंडरलाईन केली पाहिजे. सांडूनी कर्मठतेचा विचारू अधोरेखित करा, प्रज्ञाधीन करू प्रकटला. आणि इकडे काय, जे जे आचार्या प्रज्ञा प्रभात सूर्य, प्राज्ञ म्हणजे बुद्धीचा, सूर्याचा जणू विकसित झाला असा त्याचा सरळ अर्थ आहे. तुका करी दंडवत हे प्रमाण योग्यच होतं. आणि भाष्य काराते काराते एका अनुनासिकानं यापूर्वी बऱ्याच चर्चा झाल्या. विठाल एक हलंत अनुनासिक जर आलं तर अन्य आचार्यांचा समावेश होतो. ते बाधित झालं तर केवळ भाष्यम भाष्य विदो विदुह आचार्याखेरी दुसरे आचार्य अजिबात नाहीत. म्हणजे आपल्या आचार्यांचा आणि महाराष्ट्रातल्या संतांचा अद्वैत तत्वज्ञानाचा गाभा एकरूप आहे. या तिळमात्र भेद अजिबात नाही. जशाच तसं आपलं आहे सगळ्यांचा केवळ अद्वैत, या तिळमात्र शंका नाही, दुसरा बाधच नाही. त्यांचं पण तसं समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम. 2-3 श्लोक तुम्हाला पुराव्याला देतो. हा एक देतो, अजून एक देतो. देवीचं वर्णन करताना सुद्धा असा एक श्लोक आलाय देवी भागवतामध्ये. कर युग गृहीत वीणाम शशांक वदनाम सरोज नयन युगाम. तिचं वर्णन करताना कर युग गृहीत वीणाम, जिच्या हातात वीणा आहे, जिने पुस्तक धारण केलंय, सरोज नयन युगाम हिमकर धवलां देवी नमामि नित्यं सरस्वतीं जननी शशांक वदनाम. जिच्या मुखावरती चंद्र विलसत आहे आणि याच्या मुखावरती चंद्र विलसत आहे. तुझे निढळी
प्रमाण पहा. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी अंडरलाईन शशी कळा लोपलिया विठाल विठाल सगळ्यांचे ध्यान श्लोक सांगतो तुम्हाला. एक 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 मिनिटात वेळ आपला संपून टाकतो. भगवतीचं ध्यान असं डामरतंत्रात ईश्वर पार्वती संवादात मार्कंडेयाने केलं. ते म्हणाले विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंद सीताम भीषणाम कन्याभिकरवालखेत बिलतस धस्ताभिरासेविताम हस्तैश्चक्रगदाशिकेट विशिकां चापम गुणम दर्जनी बिभ्राणा मणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. तिकडे शशांक वदनाम इथे शशिधराम. काय भेद आहे सांगा ना मला तुम्ही. मल्हारी मार्तंडाचं सांगतो. ध्यायेन मार्तंड रूपम अचल चल सूर्यकोटी प्रकाशम नित्यम बोधावरूढम परम विरळम श्री कोटिकंदर्पदर्पम. त्यांचं वर्णन करताना म्हणजे कोटिकंदर्पाला वाळून टाकून द्यावं एवढं त्याचं स्वरूप सुंदर आहे आणि त्याला पाहायला लागल्यावर माझं ध्यान लागतं असं ऋषींचं मत आहे. म्हणजे त्यांचं मत आचार्यांचं मत इथे डामरतंत्रात ईश्वर पार्वती संवादात मार्कंड्यांचं मत जगद्गुरु शंकराचार्यांचं मत महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारायचं मत पाहता समचरण शोभानाथांचं मत आणि जगद्गुरु तुकोबारायांचं मत. काळ बदलला भाषा बदलली सैद्धांतिक विचारधारा अबाधित तीच बेदोनी चारच यात बदल नाही. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून असा उभा राहिलाय परमात्मा. तो कळला का. आणि कधी कधी बौद्ध शब्दाचा अर्थ न बोलणे या अर्थी पण होतो. मी मुद्दाम बाजूला होऊन बोलतो वाक्य विठाल विठाल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. आता त्यांनी काय काय धारण केलंय याबद्दल एक संगती सांगितली महाराजांनी. आवडणारे पदार्थ आहेत त्याला आवडणाऱ्या वस्तू आहेत आणि त्यांनी धारण केल्या. तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळशी हार गळा. तुळशीला फार महत्व आहे. तुळशी उपनिषदातला एक मंत्र माझ्या मनी मानसी तेवढा मांडतो पुढे जातो ना अभंगाच्या चरणाची पुष्टता करतो. तुलसी काष्ठ संभूते माले कृष्ण जन प्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुरुमाम कृष्ण वल्लभम. श्लोकाचा अर्थ सांगतो. तुलसी काष्ठ संभूते माले कृष्ण जन प्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुरुमाम कृष्ण वल्लभम. एक तर कृष्ण तुझ्याजवळ वास्तव्य करतो. तुलसी मुले राधा दामोदर. पूर्वी विवाह म्हणताना असं भटजी सांगत असायचे. तिच्या मुळाशी परमात्मा वास्तव्य करतो. आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया सुद्धा डोक्यावर हंडा घेतल्यावर गावागावात प्रदक्षिणा फेरी मारताना सहज भजन म्हणायच्या. तुळशी तुझा ग हिरवा पाला कसा ग बाई गोविंद वश केला असं सहज भजन म्हणायच्या.
आणि गोड असायचं, त्यातून मस्त अर्थ निघत असायचा. हरिला लावा कुणी गंध, केशर कस्तुरी सुगंध. हे भजन असायचे सगळे, शिवदेनींचे, केशरीनाथांचे. हे सगळे भजन आता लया गेली, सगळी संपलीत, काही राहिलं नाही. त्या चातुर्मासात रुक्मिणीला सजवताना काही भगिनी काही भजन म्हणायच्या, आता माझ्या लक्षात येत नाही. विठ्ठल विसरलो ते. मी कथा करायचो तेव्हा हे बरंच पाठ करून ठेवलं होतं, आता विसरलंय माझ्याकडून. मी आता पुन्हा कधी आलो तर मुद्दाम पाठ करून तुमच्यासाठी पेश करील ते कधीतरी आल्यावरती. तुळसी हार गळा. तुळशीला फार महत्व आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे, हे तुलसी, तू परमेश्वराला वश केलंस. तिच्या तंतुमुळांना, सोठमुळांना तुझं वास्तव्य आहे. जिथे मूळ पाणी मिळतं, जिथे अभिक्रिया जीवशास्त्राची होते, जिथे हरित लवकाची उत्पत्ती होते, तिथे तू राहतेस. आणि तुझ्या राहण्यानं भगवंता ही प्रसन्न आहे. कोण? तुलसी. मग तुझ्या राहण्यानं ती प्रसन्न आहे आणि तू तिला धारण केलंस, तुला ती प्रिय आहे. मग तुला जी वस्तू प्रिय आहे ती आम्ही धारण केल्यावर आम्हीही प्रिय होऊ. रामायणातलं उदाहरण आहे. रामायण माझ्या अभ्यासाचा विषय नाही. वंदनीय श्री रामराव महाराज ढोक, श्री संजय महाराज पाचपूर यावरती छान प्रकाश टाकतात. रामायणातलं मला अजून काही कळलं नाही, मी अजून शिकलो नाही ते. पण शेवटच्या टप्प्यात मी कथा करणार आहे. 7 दिवस बसून एक 7 दिवसाचे 7 प्रकरणं आपले तयार करायचे आणि ते लोकांच्या समोर मांडायचे. त्यांच्या उपाया दोहे ते पाठ असलं पाहिजे ना. आपल्याला ते माहिती नाही, भोजपुरी ब्रजभाषा कशी, त्याचा छंद कसा आहे, त्याचा ठेका कसा आहे, त्याची पदावली कशी आहे, आपल्याला ठाऊक नाही. ज्याची ज्याच्यात मास्टर की त्याचं नाव घेतलंच पाहिजे, प्रश्नच नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही त्या दूरदर्शनला रामभद्राचार्य पाहताना आंधळे टीव्ही वरती, तसं बसल्या बसल्या मी मस्त कथा करणार. एक हॉल, आणि त्या हॉलमध्ये जिथे हॉल नाही तिथे कथा करायची. मस्त 10, 20, 5, 25 लोक, छान तबला ढोलक लावलेला, तानपुरा लावलेला, कथा करायची. छानपैकी पेमेंट घ्यायचं आणि उत्तम आश्रमात निघून जायचं. उगी मडगाळ आली लोक, त्यांनी म्हणायचं बळच उभं केले, तूच बंद करून टाक, मला सांगू नको, काही घेणं नाही त्याच्याशी, तुझं तू बघत राहा काय करायचं. रामायणातला प्रसंग असा आहे आणि सगळ्यांच्या पाठातला आहे. मला माहित नाही, फक्त जेवढं पाठ आहे तेवढंच मी तुमच्या समोर सांगतो. ते भगवती श्री सीतेनं, भगवती शब्दाचा अर्थ ती आई आहे म्हणून, तिने भांगे सिंदूर भरला. स्त्रियांना शृंगार हा प्रसंग आवडणाराच विषय. स्त्रियांचा शृंगार, स्त्रियांच्या शृंगारावरती कथा कीर्तनकारांनी टीका टिपणात्मक बोलूच नाही, कारण परमार्थ त्यांच्यावर आधारित आहे. हळदी कुंकू वाहणाऱ्या त्याच आहेत, पायावर पाणी घालणाऱ्या त्याच आहेत, औक्षण करणाऱ्या त्याच आहेत, घरी दूध घेण्यासाठी या म्हणणाऱ्या त्याच आहेत, शाल उपर्ण द्या असं त्या बैलाला सांगणाऱ्या त्याच आहेत. त्याला काहीच कळत नाही. ती पाया पडल्यावर ती असं करती आणि ते बळच हात लावतो. मग घरातल्या देवाला पाणी सुद्धा त्याच घालतात. हे सगळे जण आंघोळ्या करून फाट्यावर दुसऱ्याच्या पेपर मधलं पान, गुजरातचं काय झालं काही किंवा, अरे तुझ्या रानात काँग्रेस उगवलंय ते. आत्ताशी यांना कीर्तन सुरू आहे असं वाटायला लागलं. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या सगळा विषय बाजूला. स्त्रियांना शृंगार हा विषय आवडीचा आहे. एखादी लिपस्टिक लाली लावणं, लाली काही आत आहे काय? आज आहे का? त्या कबीरजीने एक दोहा लिहिलाय, लाली मेरी लाल की जब देखे सो लाल, लाली मेरी लाल की जब देखे सो लाल, लाली देखन मैं गई तो हो गई लालन लाल. काय आनंद आहे हा. त्या काळात होतच हे सगळं. ओढणी होती, घुंगट होतं, बिंदी होती. हे पुन्हा पुन्हा इतिहासाचं पुनरुज्जीवन होत असतं. आपण टीका करण्यात काही मजा नाही. भांगे सिंदूर भरणं स्त्रियांचा स्थायी भाव आहे. शृंगाराचं वर्णन इथपर्यंत बाद झालं. ती नटून खटून प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा, ती अशी सुंदर दिसायला आली भगवतीन. तिने भांगे सिंदूर भरला. हनुमानजीने विचारलं, मैया ये क्या लगाया तूने?
बोले कुछ नहीं, भांग में सिंदूर रखा है, बोले भांग भर में दिया है, और ये प्रभु राम जी को बहुत बढ़िया लगता है, आनंद मिलता है, बहुत प्रेम करते हैं. याच्या लक्षात आलं, एवढ्या शेंदरानी जर राम प्रेम करता तो मैं पूरे शरीर को लगा दूंगा, बोले पूरे शरीर को लगा दूंगा. सगळ्या शरीरालाच लावून टाकला. आता विषय संपला. शेंदुरानी सीतेवर जर राम प्रेम करतात म्हणून हनुमंतानी लावलं, तसं तुळशीवर कृष्ण प्रेम करतात म्हणून तिला धारण केल्यावर तेही आपल्याला प्रेम करतील. या अर्थानं तुळशी काष्ट संभूते माली कृष्ण जनप्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुरुमाम कृष्ण वल्लभम. तू जशी कृष्णाशी वल्लभा झालीयस, तू तुझा वल्लभ झालाय, तसं आम्हालाही तू प्रिय करील. हे हरिप्रिये, हे अमृता, आम्हालाही तू प्रिय व्हावीस याकरता आम्ही धारण करतो. असा तिचा अर्थ. भगवंताला तुळशी फार प्रिय, फार प्रिय. क्षमा मागून सांगतो, हल्ली खूप वादाचे विषय टीव्हीला, चॅनलला, चर्चेला, दशक्रिया, श्राद्ध, जाऊ दे. माझा कीर्तन विषय हा काही स्वतंत्र धर्मसभेचा विषय नाही, त्यामुळे हा विषय इथला नाही. पण क्रियाकर्म करताना सुद्धा तुलसी दल असता तिथे. तुलसी दलाविना तिथे पर्याय नाही. यती झाला तर सगळं त्याला वर्ज आहे, पण माथ्यावर तुलसी व्हावी लागते. जगातले कुठले पदार्थ पूजनाला मिळले तरी चालतील, न मिळले तरी चालतील, पण ज्यांना असीम कृपा व्हायची असेल त्यांनी संतान गोपाल मंत्राचं पठन करावं, गजेंद्र मोक्ष चिंतन करावं आणि भगवंताच्या कृष्णाच्या पायाला ओल गुपी चंदन लावून तुळशीचं पान चिटकावं. परमा त्यांच्यावर खूप प्रिय आणि खूप कृपा करून टाकतो. विठ्ठल तुळसी हार गळा कासे पितांबर कसलेला कासेला कासोट्याला बांधलीला पितांबर. पिवळाच का, याच्यावर रंगसंगती चिंतन खूप करता येईल आपल्याला. त्याला एलिमेंटरी सांगता येईल, इंटरमिजिएट सांगता येईल, एडिटी फाउंडेशन सांगता येईल आपल्याला. म्हणजे चित्रकलेचा भाव पण अध्यात्मात ओतता येईल. रंगसंगतीत राशी परत्वे गुणमिलन सांगता येईल. त्याचा स्वामी कोण हे सांगता येईल. त्या देवाला पीत पितांबरच का प्रिय यावरही चिंतन करता येईल. पीत पितांबर हा विद्युल्लतेचं प्रतीक आहे आणि परमात्म्याने जणू भगवती विद्युल्लताच गुंडाळून ठेवलेली आहे. आणि ते येणाऱ्या उपासकाला भक्ताला सांगतात, तुला लख प्रकाशन ऊर्जा माझ्याकडे पाहिजे असेल तर प्रदक्षिणा मार, विद्युल्लता तुला देतो. म्हणून पीत पितांबर बांधलेला आहे. कासे पितांबर. आणि पुढे काय, आवडे निरंतर हेची ध्यान. निरंतर शब्दानं श्रीवंदनीय अण्णा फार महत्वाचं चिंतन. निरंतर शब्दाचा सरळ अर्थ अव्याहतपण, अखंडता, सात्यत्यता, सदैव पूर्ण. आवडे निरंतर, निरंतर सदैव हेची ध्यान. इथं क्रिया पक्की केली. हे ध्यान नाही म्हटले महाराज, इथे भाव पक्का केला, क्रिया पक्की केली. हेची ध्यान. अन्य ध्यान आवडत नाहीत. एका विद्वानाचं मी क्षमा मागतो. कामेश्वर मिश्र नावाचे एक विद्वान आहेत आणि त्या कामेश्वर मिश्रांनी एक चरित्र लिहिलं. त्यात असं लिहिलंय की असं असेल असं माझं मत नाही, पण जे वाचलंय ते तुमच्या समोर सांगतो. जेव्हा आद्य आचार्यांच्या मातेला जाण्याची वेळ आली आणि त्यांनी वचन दिलं होतं, आई तुझ्या अंतःसमयाला मी जगाच्या पाठीवर कुठे असलो तर जवळ तिथे नक्की नक्की. तसंच झालं. स्वामी तिथे पोहोचले शंकर, आणि आई आता किलकिल्या डोळ्यानं आपल्या पुत्राची वाट पाहती आणि तिची अंतिम इच्छा आहे, अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरण या वचनाप्रमाणे, हे शंकर मला भगवंताचं दर्शन करायचंय. तर काही विद्वानाच्या मते, कामेश्वरी मिश्रांच्या मते, त्या ग्रंथाच्या मते त्याने असं लिहिलं की त्या काळात जे नारायणाच्या स्वरूपाचं दर्शन घडवलं आचार्यांनी, ते कृष्ण विठ्ठल स्वरूपात घडवलं असं त्यांचं मत आहे. आणि मग त्यांनी पांडुरंग अष्टक लिहिलं एक मत, आणि दुसरं मत ते जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा लिहिलं असे दोन मत. विठ्ठल हेच मला आवडतं, दुसरं आवडतच नाही. अजून एक रामरक्षेतला श्लोक सांगतो, तुम्ही भजन करा, मी आठवतो. विठ्ठल रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम. झाला श्लोक लक्षात आला. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम. सीतापतिम सुंदरम, सुंदर ते ध्यान.
हे ध्यान आवडतं मला, हे रूप मला आवडतं, बाकी काही आवडत नाही. किंवा सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी असा एक अभंग मी लहानपणी ऐकला होता. त्याच्यानंतर पुन्हा वाचण्याच्या पाठांतराच्या मी भानगडीत पडलो नाही. आणि माझ्या कोणावर पुन्हा वामांगे वा वा, धन्यवाद बर का महाराज. विठ्ठल विठ्ठल. मला मिळणाऱ्या इथल्या द्रव्यातले जाताना मी 100 तुम्हाला देणार, 100% मार्क देणार. मला असं म्हणायचं होतं, 100% मार्क देणार. कधी कधी गडबडी शब्द सुचत नाही, त्यामुळे गोंधळ होतो. छानच. आणि शेवटी काही झालं तरी ढेकणाला ढेकण चालवत नसतो, मदत करत असतो. छान. यांनी पण मदत केली आहे, तुम्हाला मी धन्यवाद देतो. असं त्याचं स्वरूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सीतापतीं सुंदरम हेची ध्यान सुंदर ते ध्यान हेची ध्यान रूप पाहता लोचनी हेची ध्यान आवड हे रूप हेची ध्यान. असं हे आवडतं बघा, बाकी काही नको. किंवा महायोग पीठे तटे भीमरथ्याम हे स्वरूप, हे ध्यान. किंवा त्यातला मधला श्लोक सांगतो, गवा वृंदका नंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबे कधेरे कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किंवा कोणतं ध्यान आवडतं, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त सदैव नंदनम सुपिच्छ मस्तकम सुनादे हस्तकम अनंग रंग सागरम. हे स्वरूप आवडतं. आता भागवतात जाऊ आपण. सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवण्या तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आणि सुंदर ते ध्यान या दोन टोका करता पुन्हा आपण भागवताच्या दशमस्कंदात जाऊया. यमुनेच्या तीरावरती व्यासांच्या वाणीला शुकदेवांच्या वाणीला बहर आला आणि ज्ञानसत्रात श्री परीक्षित श्रवण करतायत आणि स्वरूपाचं जेव्हा विषय निघाला तेव्हा बहर आला वाणीला आणि ते म्हणू लागले, शुक उवाच बर्हापीडं नटवरवपुं कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कर्णकपीशो वैजयन्तीं च माला रन्ध्रान्वेनोरधर सुदया असं असं त्या स्वरूपाला पाहिलं आणि ध्यान लागलं शुकदेवांना, ध्यान लागलं व्यासांना आणि कथा ऐकताना ध्यान लागलं राजा परीक्षितीला. विठ्ठल विठ्ठल आवडे निरंतर हेच ध्यान आवडे हे रूप आवडे निरंतर हेच ध्यान दुसरं मला काहीच नको. हे स्वरूपच खूप विलोभनीय स्वरूप आहे. असं स्वरूप अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही. जरा पंढरपूरचं वैशिष्ट्य सांगत असताना जगन्नाथपुरीला त्याला हात नाहीत पाय नाहीत, हा संपूर्ण स्वरूपाने गाभा उभा आहे. सर्वांगानं षोडशोपचार त्याची पूजा करता येते किंवा नवीन परिवर्तनवाद्यांच्या मताप्रमाणे अभंगाने पूजा करता येते. अभंग वेद स्वरूपच आहे. तयाचे बिसाट अंसुके म्हणून येतं वेदच, उपनिषदच आहेत ते, यात काही वादच नाही. अर्थसंगती तेवढीच आहे त्याच्यात. आवाहनम न जानामी हे जसं आहे तसंच अभंग प्रमाणे. आगच्छ वरदे देवी तसंच रंगा येई ओ येई. गणानांत्व जसं आहे तसंच वंदेहंतम जसं आहे तसंच नमीला गणपती आहे. काय फरक आहे, काय फरक आहे. पण स्पंदनात फरक असतो, स्वरात. भूप गाणं वेगळं आणि भूपासारखे स्वर वाटणं वेगळं. नाही कळलं तुम्हाला? भूपेश्वरीची जाती वेगळी आणि भूप वेगळा. भीमपलासमध्ये तीव्र आणि शुद्ध केलं तर कसा भेद होतो हे तुम्हा सगळ्यांना, तुम्ही त्यातले ज्ञाते आहात, मास्टर आहात, मला काही ठाऊक नाही आणि आपल्याला वेळ पण नाही. स्वर दिसायला स्वर आहेत सगळे, पण त्यात एक कोमल आहे, एक तीव्र आहे, एक शुद्ध स्वर आहे. ऋषभ दैवतापासून त्याच्या साडेतीन सप्तकाची 3 सप्तकाची पेटी असते. त्याचे सप्तक वेगळे आहेत, मंद्र मध्य आणि तार सप्तक. स्वर म्हणून ते एक आहेत, पण त्याच्या जाती आणि त्याची बांधणी वेगळी वेगळी, त्याची स्पंदनं वेगळी आहेत, स्पंदनं वेगळी. असं कसं चालवून ते की ती माझ्या आईसारखी दिसते इथपर्यंत ठीक आहे,
तिथं माझ्या हिच्यासारखीच दिसती, मार खाशीन मूर्खा. बहिणीसारखी ठीक आहे, भावासारखी ठीक आहे, पण ती आणि आमची ही एकच आहे. तिला जाऊन विचार, मग ती सांगली एक का दोन आहे ते. आणि लोकांचं ठरलेलं त्याला काय होतंय, त्याला काय होतंय. एका प्रियकर पोरानं एका पुरीच्या हातात गुलाबाचं फूल दिलं आणि तिने त्याच्या तोंडात ती म्हणाली, तू मला फुल का दिलं. तू मला त्याला काय होतंय. मग तू मला मारलं का. ती म्हणली त्याला काय होतंय. दृष्टांत होऊन गेला. तुम्ही नंतर जागे व्हा उद्या परवा. आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणे. याबद्दल माझं अजून अध्ययन नीट नाही, माझा अभ्यास नीट नाही. त्यामुळे मला जेव्हा समजूत येईल तेव्हा मी या विषयावर पुन्हा इथे प्रकाश टाकील. अजून मला नीटनेटकं ते कळेल नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकराकार कुंडल. याचा एक भाव फक्त सांगतो पुढे जातो. एका कानात त्यांनी पूर्वमीमांसा नावाचं कुंडल घातलेलं आहे आणि दुसऱ्या कानात त्यांनी उत्तरमीमांसा नावाचं कुंडल घातलेलं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी. कळलं का. आणि तो दुसरा एक भाव सांगतो, त्याच्या भजनाचा, त्याच्या कथेचा, श्रवण सुखाचा आनंद अन्यांना मिळतो. श्रवणी एक, आणि तोच त्याच्या भक्तानं गायलेल्या त्याच्या लीला त्याच्या कानानं ऐकतो. कर्नाटकू शब्दाचा अर्थ कर आहे ज्याचे नाटकू असा एक, किंवा कर्ण आटकू असा दुसरा एक अर्थ पण लावता येतो. जाऊ द्या, तुम्ही सगळे कंटाळवाणे होता. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभ मण्याच्या बाबतीमध्ये फार मोठी कथा आहे. त्याला पुन्हा कथेचा आविष्कार तुम्हाला सांगावा लागेल. हा मणी अन्यत्र कुठे मिळत नाही असं म्हणतात. त्या जांबुवानाजवळ असा मणी होता आणि कृष्ण परमात्मा गेले, त्याच्याशी युद्ध केलं. मणी तर मिळालाच, पण मणी कांचन लाभ मिळाला. मण्यासह मणी मिळाली नाही. कळलं. मणी पण मिळाला आणि मणी मिळाली. जांबवती मिळाली. कृष्ण 72 खुश झाले. सुदाम्याने विचारलं, अरे कितनी धर्मपत्नी है तेरी. बोले पूरा गांव जिला ही मेरा है महाराज, बाकी क्या बताना. सबके आईडी प्रूफ आइडेंटिटी तैयार है. बोले मेरे लिए भी आधार कार्ड लिंक किया. बोले सब मेरी ही है, बस मुझे आशीर्वाद दे दे, मैं इनको सबको पूरा दे दूंगा. मी हिंदीची प्रॅक्टिस करतोय महाराज. म्हणजे कुठे यूपीला, एमपीला, उत्तराखंडात कथा झाल्या तर आपलं जागायला विठ्ठल विठ्ठल. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. विराजित कळलं का. देखणा एक अर्थ होतो, सुशोभित अर्थ होतो, आणि ठेवलेला असा दुसरा अर्थ होतो. विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. दोन ठिकाणी चकार केलाय महाराजांनी. आवडी निरंतर हेची ध्यान, आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. हेची सर्व दीर्घ आहे पण ऱ्हस्व आहे पण मी दीर्घ. हेची सर्व सुख कळण्याकरता काही शब्द श्रेष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे दीर्घ करावेत, म्हणून मुद्दाम कानापर्यंत जावेत याकरता. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. आता मी काय करीन. पाहिन श्रीमुख आवडीने. जे आवडतं, हेच ध्यान आवडतं, तेच रूप आवडतं, तेच मी निरंतर गाईल पाहिल. स्वरूपात त्याला आठवील, ध्यानात माझ्या ठेवील. आपलं ध्यान असं नाही महाराज. सोपी ध्यान प्रक्रिया तुम्हाला सांगू का मी. पंढरपूरला आपण गेलोत ना महाराजाबरोबर, अण्णाबरोबर किंवा अनुयायाबरोबर, त्या परिसरातल्या महाराजाबरोबर दिंडी गेली. तुम्हाला सोपं ध्यान सांगतो. तुम्ही फक्त शांत मनाने ही गोष्ट ऐका, शांत. आणि जणू आपल्या मांडीवर कल्याण मुद्रा करा, हात असे ठेवा. बसा जरा, बसा बसा सगळेजण बसा 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 बसा. अहो मला 2 मिनिटाकरता रामदेव बाबा माना तुम्ही. 2 मिनिटाकरता बसा बसा. आपले 2 हात आपल्या 2 गुडघ्यावर ठेवा, आपापल्या गुडघ्यावर ठेवा. शेजाऱ्याच्या ठेवताल तर उन्हा त्रास व्हायचा विनाकारण. म्हणून मी वैभव जोशींना तिकडून इकडे बसवलं, बाकी काही नाही. कैवल्य जोशींना ऐका, ठेवा ठेवा. आणि जरा एकाग्र शांत चित्तानं आठवा. माझ्याबरोबर तुम्ही चला सगळेजण. माझ्याबरोबर प्रवास करायचा. आपण दिंडी काढली. पंढरपुरात आपण आलोत. कुठे आलोत. पंढरपुरात. चंद्रभागेत आपण कपडे काढलेले आहेत, टॉवेल वगैरे सगळा बाजूला काढून ठेवलेला आहे. अंगावरचं अंगवस्त्र ठेवलेलं आहे आणि आपण स्नानाकरता चंद्रभागेत प्रवेश केलेला आहे. केलाय ना आपण सगळ्यांनी. स्नान केलं. मग भक्ताच्या अंगावर, भगिनीच्या अंगावर, आईच्या अंगावर, कळलं का, पाणी आपण घातले. त्याने 2 तांबे आपल्या अंगावर घातलेत. आपण कृतकृत्य झाल्याचा दीर्घ श्वास सोडलाय आणि संकल्प केलाय. बस अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. अवघ्या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. ही आपली मनोन्मन सगळ्याची संकल्पना झाली. आपण स्नान केलं. वासुदेव लगेच संकल्प करतो. त्याला ₹1, 2 रुपये, 4 आणि 8 आपण दिले. बाहेर आलो. पुंडलिकाचं दर्शन घेतलं. दगडी नावेजवळ ₹1 टाकला. घाटातून चढून वर गेलो.
वर गेल्या गेल्या लगेच चोखोबारांच्या पायरीला हात लावला. ध्यान लावण्याची पद्धती सांगतो. हेच तुम्ही सकाळी ध्यानात आणा, पहाटे उठल्यावर, रात्री उठल्यावर. मग लगेच नामदेवरायांच्या पायरीला हात लावला. प्रवेशद्वारातून गणपतीला हात लावला. आत गेलोत. समर्थ स्थापित मारुतीला हात जोडले. गरुडाला आलिंगन दिलं खांबाला. आत गाभाऱ्यात गेलोत आणि ब्रह्मांडाचा नायक डोळे भरून पाहिला. आवडी निरंतर हेच ध्यान. सोपी प्रक्रिया, सोपी प्रक्रिया. 2 मिनिट ही प्रक्रिया फक्त लक्षात आणा. एक दिवस तुम्हाला स्वतःलाच अनुभूती असेल की परमात्माच हृदयात प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट ध्यानात धरण्यासारखी. इथेच प्रकट होईल तो. आणि आज ऑर्टिव्ह लिव्हिंगवाले काय सांगतात, आत्ममालिकवाले काय सांगतात, काय सांगतात, ध्यानधारणा काय सांगते, अयंगार काय सांगतात, हे सांगतात. याच ध्यानानं अपेक्षित मूर्ती किंवा देवत्व किंवा उपास्य तुमच्या माझ्या हृदयात प्रगट होऊ शकतं. श्री गुरूंचं ध्यान केलं, तुम्हाला हे स्वरूप पाहिजे हे तुम्हाला दिसेल. बाबांचं स्वरूप पाहिजे, तुम्ही ते फक्त आठवा. जे आठवलंय ते हृदयात साठवलंय आणि तेच ईश्वरानं पुन्हा तुमच्याकरता पाठवलंय. या 3 गोष्टी ध्यानात धरा. काही करण्याच्या याला ध्येय ध्यान ध्याता त्रिपुटी म्हणतात. बाकी काही नाही, सरळ सोपं सुटसुटीत करून तुम्हाला सांगितलं. आवडे निरंतर हेची ध्यान, हेच आवडतं. सुंदर ते ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, या खिरीच बाकी काही नको. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. आता पुन्हा तरी मी काय करीन, पाहिन श्रीमुख आवडीने, मी त्यालाच पाहिल, दुसरं काही पाहणारच नाही. पितामह भीष्मांची कथा आहे महाभारतातली. षडपंजरी पितामह भीष्म पडले होते. धिप्पाड नरदेह, इच्छामरणी होती पितामह भीष्म. शेवटचा श्वास मोजत होते. तसं त्यांचं मरायचं का न मरायचं त्यांच्या हातात होतं. ते देवालाही तिथे डगमगावं लागत होती, एवढी ताकद पितामह भीष्मांची होती. भीष्माचार्य पडून होते. किलकिल्या डोळ्यानं ते वाट पाहत होते भगवान श्री कृष्णचंद्र परमात्म्याची. देव आले, उत्तरायण लागलं आणि हात जोडले. बाणावर पडले असताना सुद्धा मी तुझ्या स्वरूपाला या उघड्या डोळ्यानं अनुभवण्याकरता थांबलो होतो. आता मी तुला पाहिले, पाहिन श्रीमुख आवडीने, हेच इच्छा होती माझी, बाकी काही नाही. पितामह भीष्मांची महाभारतात जी इच्छा, ती जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा, ती ज्ञानोबारायांची इच्छा, तीच गंगागिरी महाराजांची इच्छा, तीच श्री रामगिरी महाराजांची इच्छा. आणि तुमच्या आमची तरी कीर्तन, कथा, प्रवचन, पारायण, दिंड्या काढून अंतिम इच्छा काय? जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याचं अवधान प्राप्त होणे, हीच तुमची माझी अंतिम इच्छा आहे. ब्रह्मैक्य स्थिती होणे, त्या स्वरूपाला आठवणे आणि तदनुसार वर्तन करणे. आपण देव अंश आहोत एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. आता काही काही म्हणतात तो देव म्हणून त्याची पूजा करतो. अरे त्याला निदान देव हे कळाय तरी लागलं. तुम्हाला आम्हाला फिलॉसॉफी तत्वज्ञान वाचून कळेना, चिंतन करून चिंतन सांगू नये, या भूमिकेत तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. मी या नित्य पाठातल्या उपकर्म उपसंहाराचा विषय जर मांडला तर मंगलाचरणाचा नित्याचा अभंग आहे, जवळचा अभंग आहे. यावर एक दृष्टिक्षेप टाकावा. माझी फार कुवत नाही, बुद्धीची पातळी खोलवर नाही, मला चांगली बैठक नाही, माझं अध्ययन उत्तम नाही, मला नीट भाव सांगता येत नाही, अभंगात प्रवेश करता येत नाही, प्रवेश केल्यावर बाहेर मार्ग निघता येत नाही, तरी सुद्धा मी प्रयत्नशील राहिलोय. हे बरं का नीट अन्न आमची समीक्षा करतील श्री महाराज. आपण जुन्या विद्यार्थ्याच्या क्रमातले आहात, तुम्ही सगळेजण आलात, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. टाळकरी अतिशय उत्तम आहेत, पीटी वादक सुंदर आहेत, पखवाज वादक सुद्धा आहेत, स्पीकरची ट्युनिंग चांगली. पहिल्या दिवशी सुद्धा मंडप गच्च भरला आहे. काल्यापर्यंत हे पडदे काढावे लागतील, गाड्यापर्यंत समाज बसेल, या सप्ताहाची ख्याती आहे. अलौकिक सप्ताह आणि प्रासादिक सप्ताह आहे. कृपया पुन्हा पूर्वपदावर येतो. या स्थानावर तुम्ही सगळेजण नितांत श्रद्धा ठेवा. महाराष्ट्रात काही माझे श्रद्धेचे स्थान आहेत, तिथेच मी जातो. नाही तर अन्यत्र तब्येत बरी नाही हे माझं ठरलेलं प्रकरण आहे, मी जातच नाही. तुझं ॲडव्हान्स घेतले गो मी नाही. इथे काय येतो त्याचं कारण आहे, इथे मला एक एनर्जी मिळते, इथे एक शक्ती मिळते. मी दशनामी परंपरेचा, आखाडा परंपरेचा रात्रंदिवस विचार केलेला माणूस आहे, त्या स्वरूपाचा विचार केलेला माणूस आहे. आणि हे एक स्थान आहे, हे सिद्धपीठ आहे, योग्यांचं पीठ आहे, उपासकांचं पीठ आहे, साधकांचं पीठ आहे, मुमुक्षूंचं पीठ आहे, मोक्षाला जाणाऱ्यांचं पीठ आहे. म्हणून अशा ठिकाणी पीठ शब्दाचा अर्थ आहे ज्ञानवाचक आहे. पीठ म्हणजे गव्हाचं, मटकीचं, ज्वारीचं, हुलग्याचं नाही, किंवा पीठ म्हणजे भुगा नाही एखाद्या दगडाचा, विटीचा. पीठ म्हणजे ज्ञानस्थान असा त्याचा अर्थ होतो. या ज्ञानस्थानाला, या समाधीला, या पूर्वजांना ही सेवा समर्पित करून या वाक्पुष्पाला इथेच थांबवतो आणि शब्दांना विराम देतो. जे बरं ते तुमचं सगळ्यांचं, जे चुकलं असेल ते माझं
स्वतःचे. मी स्वतःच माझ्या कीर्तनात संपूर्ण महाराष्ट्रभर बदल करून घेतोय. किती दिवस आपण विद्या किंवा विनोद किंवा हे सगळं किती दिवस करायचं ह्या सगळ्या लोकांच्यासाठी. बरं, विनोद केला तरी तेवढेच मिळतात, म्हणजे जेवढे लोक मिळायचे तेवढेच मिळतात प्रेमाचे. गांभीर्याने सांगितलं तेवढेच प्रेमाचे लोक मिळतात. मग कशासाठी त्रागा करायचा आपल्या जीवनाचा काही कळतच नाही. म्हणून जे आपल्याला आस्खलित आपण श्रवण केलंय आणि ज्याची आवश्यकता आहे, आत्मानंद ज्याने प्राप्त होईल ते आपण आता करायचं. विठोबा जय विठोबा टाळ्या वाजवा, एक साथ भजन करा. सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. जे सुंदर आहे, जे उदात्त आहे, जे व्यापक आहे, जे भरलेलं चराचरात, ते मी ध्यान करील, तेच मला आवडलं. हा अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडून सेवेला विराम देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. मी अत्यंत प्रेमपूर्वक हे कीर्तन श्रद्धेनं समर्पित केलंय आणि माझे आणि महाराजांचे खूप प्रेमाचे संबंध आहेत. म्हणजे घरगुतीचा संबंध आहेतच, व्यावहारिक पण पारमार्थिक संबंध आहेत. माझी त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. माझ्या बऱ्याच निमंत्रणाला ते न डावलता बीडकडे आलेले आहेत. माझ्या छोट्याशा कुटियात आश्रमावर पण ते आलेले आहेत. भविष्यात ते माझ्याकडे येतीलच, या तीळमात्र शंका नाही. चिरंजीवानी परमार्थ सांभाळलाय. योगायोगाने पूर्व चांगली आहेत, सुना चांगल्या, धर्मपत्नी आई आहे आशीर्वादाला, आणि गाव परिसर सगळं प्रेम करतंय. एक सांगू का तुम्हाला, मी जगातल्या सगळ्या अमेरिका लंडनच्या प्रमाणपत्रापेक्षा आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मातृभूमीतला जिव्हाळा काही अलौकिक अशा प्रकारचा असतो. ही माणसंच कामाला येत असतात, काही कामाचं नाही, अन्यत्र किती फिरलं तरी. म्हणून या सगळ्या अनुयायी मंडळींनी आपापले परिसर, आपापल्या शाखा प्रशाखा अनुयायी वर्गांना सांभाळलं. एक विशिष्ट महिन्याला एखादी उपास्यवारी किंवा एक 6 महिन्याला एखादा अनुष्ठान प्रयोग असे सातत्याने जर झाले तर हे स्थान अलौकिक परमार्थात आहेत, पण व्यवहारात सुद्धा अलौकिक अशा प्रकारचं होईल. तुम्हा सगळ्या टाळकऱ्यांना मी धन्यवाद देतो. श्री कृष्णा महाराज, मी स्वतःलाच आवरण्याचं कारण असं आहे, मी बोलून हे कीर्तनात सांगून वार्ता पसरते, मोबाईलमध्ये लोक टेप करतात. मी सुमेरू ऊर्ध्वामनाय पीठ आचार्यांच्या परंपरेच्या द्वारा महाराष्ट्राचा प्रभारी आचार्य काम पाहतोय. मी कृपया आता कुठल्याही आखाड्यात नाही, मी महंत नाही, मी मंडलेश्वर नाही, मी धर्माचार्य नाही. मी उज्जैनलाच राजीनामा पत्र लिहून दिले. माझ्याकडनं प्रत्येक कुंभात 35-40 लाखाचा खर्च होत नाही. मी अत्यंत गरीब आहे. मिळन ते घेऊन फिरणारी ही सगळी लोकांची परंपरा आहे, आमच्या काही ठराविक लोकांची. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. मला ते करायचं नाही. मी आता सुमेरू ऊर्ध्वामनाय पीठाच्या शंकराचार्यांच्या द्वारा महाराष्ट्राचा प्रभारी, जसं शृंगेरी पीठाच्या द्वारा करवीर प्रभारी पीठ आहे, तसं मी संचार पीठाची मला मान्यता आहे. मोठं स्थान जेव्हा 4-5 एकरचं दैववशात मिळेल तेव्हा त्याचा पीठारोहण सोहळा होणार आहे. तात्पुरतं पत्र त्यांनी मला दिलेलं आहे. त्यामुळे मला या वस्त्राचे दंडाचे काही नियम पाळायचे आणि माझी मला स्वतःला बांधून घ्यायचे. लोकांच्या करता कीर्तन न करता, कीर्तन माझ्या स्वानंदाकरता मला करायचे, माझ्या समाधानाकरता करायचंय, मला आनंदाकरता करायचे. अण्णा आणि मी त्या बेसवर आता 2 जण पक्के ठाम झालो की आत्मसुख जेणेकरून मिळेल, हे आत्मिक सुख जिथे मिळेल, समाधान चित्ताचं सम्यक आधान जिथं होईल तेच आपल्याला करायचं. थोडक्यासाठी समाजातही वितुष्ट नको, आर्थिकतेतही प्रत्यावाय अशा प्रकारचा नको. आहे त्या समाधान मानाचं ठेविले अनंते तैशीचे राहावे. प्रयत्नानंतरची भूमिका आहे बरं का, पण ही प्रयत्नानंतरची भूमिका आहे ठेविले अनंते.
तैसेचे राहावे. या परिसरातले सगळे लोक श्री महाराजावरती प्रेम करतात आणि महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार जुन्या पठडीतले, मधल्या पठडीतले आणि नवीन तिसरी पठडी जी तयार झाली हे सगळेजण अत्यंत प्रेमापोटी महाराजाला मानतात. उत्तम नाव आहे. आम्ही काही कोणाची स्तुती सुमन करत नाही, पण प्रॅक्टिकली हे चिंतन आहे. हा माणूस एकेकाळी झंझावत काढलेला माणूस, उभ्या महाराष्ट्राची पिसून काढलेले. हरिभजने धवळीले जग जसं प्रमाण आहे ना, तसं कीर्तनाने धवळीले संपूर्ण महाराष्ट्र असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आपला प्रवास करतो आहे. त्यांचं माझं जवळजवळ आता 53-54 असेलच. सांगायला 60 सांगितलं तरी भागत आहे माझं, पण ऍक्च्युअली ते तसं नाहीये तसं. पण आता किती वर्ष आपण तेच करायचंय, त्यामुळे आपणच आपला आनंद उपभोगायचा. तुमच्या घरातल्या सगळ्या याच्यावत सदस्यांना कोटी कोटी धन्यवाद. सेवेकऱ्यांना, उपासकांना, अन्नदान, अर्थार्जन, मंडप, स्पीकर, प्रकाश, गायक, वादक, टाळकरी, झाडण्यापासून ते पंक्तीपर्यंत ज्यांचं सहकार्य आहे त्या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करून मी इथे या ठिकाणी थांबतो आणि माऊलींचं भजन घेतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.